वचन दिले तू मला या मालिकेच्या लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, हर्षवर्धनचं वागणं अचानकपणे बदललेलं असतं आणि हे प्रथमदर्शनी कुमुदिनीच्या लक्षात आलेलं असतं. आता कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, काय झालं असेल नेमकं? हर्षवर्धन इतका का वेगळा वागतोय? हर्षवर्धनवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. आता हर्षवर्धनला एक फोन आलेला असतो. त्या फोनवर हर्षवर्धन बिझी होतो आणि बराच वेळ बोलत असतो. कुमुदिनी मनातल्या मनात म्हणते, हा फोन नक्कीच अशा व्यक्तीचा आहे ज्याच्याकडनं हर्षवर्धन काहीतरी काम काढून घेतोय. आणि अशातच आता कुमुदिनीने शौर्यला म्हटलेलं असतं, शौर्य जरा बस इकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. शौर्य म्हणत असतो, आजी आता मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, का रे आत्ता का निघालास तू पोलीस स्टेशनला? त्यावर कुमुदिनीला शौर्य म्हणत असतो, आजी कारण तिकडे ऊर्जा एकटीच आहे आणि ऊर्जाला धीर दिला पाहिजे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, आलं माझ्या लक्षात. शौर्य, या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी षडयंत्र आहे. त्यावर शौर्य म्हणतो, षडयंत्र? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो शौर्य, षडयंत्र. कारण ऊर्जा कधीच कुणावरही गोळी झाडणार नाही आणि ऊर्जाच्या हातून तर विक्रांत मारला गेला नसावा, मला खात्री आहे. या सगळ्यामध्ये तिसरा कोणतरी तिथे अवेलेबल असणार आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आपण हे सगळं कसं शोधून काढायचं? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, तू नको काळजी करू, मी बघते काय करायचं. आणि अशातच आता शौर्य पोलीस स्टेशनला निघून गेलेला असतो. इकडे हर्षवर्धन फोनवर बोलून आता घरातून बाहेर पडत असतो. कुमुदिनी आता हर्षवर्धनच्या मागे मागे असते. कुमुदिनी हर्षवर्धनचा पाठलाग करते. हर्षवर्धनला याबाबत काहीच माहिती नसतं. मग ठराविक ठिकाणी हर्षवर्धन थांबतो आणि त्या ठिकाणी एक वेगळीच गाडी आलेली असते आणि ती गाडी कुमुदिनीला आठवते. मागे ऊर्जा शौर्याच्या लग्नामध्ये शिर्केने जी गाडी आणली होती तीच गाडी आता तिथे आली होती आणि त्यातून डॅशिंग पद्धतीने शिर्के उतरतो. कुमुदिनी शिर्केला पाहते आणि कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे शिर्के आणि हर्षवर्धन अजूनही भेटतायत. या दोघांमध्ये काही ना काही चर्चा होते. आता या ठिकाणी जर दोघं भेटले असतील तर विषयही तितकाच गंभीर असू शकतो. मला या दोघांचं बोलणं बारकाईने ऐकलं पाहिजे. अशातच आता शिर्के थेट समोर असलेल्या हर्षवर्धन जवळ येतो आणि म्हणत असतो, वकील साहेब, वकील साहेब, तुमचा प्लॅन यशस्वी ठरला. आणि त्यात हर्षवर्धनही आता थेट शिर्केशी हात मिळवणी करत असतो. मग दोघं एकमेकांना आलिंगन देतात आणि त्यानंतर आपण पाहतोय नेमका कसला प्लॅन सक्सेसफुल ठरला हा आता कुमुदिनी समोर खूप मोठा प्रश्न उभा ठाकलेला असतो. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बनवलेला प्लॅन कधीच फेल जात नाही. फक्त काही कारणास्तव त्याला थोडा उशीर लागू शकतो, पण शेवटी जे काही घडतं ते माझ्या मनासारखंच घडतं. आता बघा ना, मी एका दगडात 2 पक्षी मारले. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धनला शिर्के म्हणत असतो, वा वा वा, मानलं तुम्हाला. तुम्ही माझ्या विक्रांतला संपवलं आणि तिकडे तुमच्या सुनेला ऊर्जाला सुद्धा कायमस्वरूपी तुरुंगात पाठवलं. हे सगळं ऐकल्यावर आता कुमुदिनी एकदमच शॉक होते. ती स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे विक्रांतला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा हर्षवर्धन आहे. आणि अशातच आता कुमुदिनीला खूप टेन्शन आलेलं असतं. कुमुदिनी स्वतःला कशी बशी सावरते. तेवढ्यात हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला हा प्लॅन यशस्वी झालाय हे फक्त आपल्या दोघात राहिलं पाहिजे, याची बाहेर कुठेही वाच्यता झाली नाही पाहिजे. त्यावर शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, अहो हे आपल्या दोघातच राहणार. अहो तुम्हाला माहिती आहे का, या विक्रांतने तर माझ्या नाकीनं आणले होते. मला कळतच नव्हतं काय करावं. अहो एके दिवशी तर माझ्या जीवावर उठला होता. त्याने माझा गळाच धरला होता. त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की आता माझा जीव जातोय की काय. कितीही समजावलं तरी बापाच्या गळ्यावरचा हात तो काढायला तयार नव्हता.
जणू काही झपाटलेला होता. बरं झालं तुम्ही तुमच्या प्लॅननुसार त्याचा काटा काढला. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब एक गोष्ट लक्षात घ्या, विक्रांतला संपवणं खूपच गरजेचं होतं, नाहीतर एके दिवशी त्याने तुम्हाला संपवलं असतं. तुमचं राजकारण तर तो तुमच्या घशात घालत होता. हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हो ना, अहो सतत मला वरिष्ठांकडून फोन यायचे, मला सांगण्यात यायचं तुमच्या मुलाला आवरा, नाहीतर तुमचं तिकीट कापलं जाईल येणाऱ्या काळातलं. माझी राजकारणातली कारकीर्द पूर्णपणे मातीमोल झाली असती. वकील साहेब मला आता कसलंच टेन्शन नाहीये. आता बघा सगळं सुरळीत होणार. इकडे विक्रांतचा गेम झालाय, तिकडे ऊर्जाचा गेम झालाय, आणि इकडे आता माझी अर्पिता ही तुमच्या घरची सून व्हायला मोकळी झाली आहे, कारण तुमचा शौर्य तिकडे मोकळा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, बरोबर बोलताय, नका काळजी करू, फक्त थोडा वेळ थांबा, घाई करू नका. घाई कराल तर परत एकदा नवीन प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल. त्यावर आता शिर्के म्हणत असतो, वकील साहेब आता मी घाई वगैरे करणार नाही, आता तुम्ही सांगाल तसंच मी करणार. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे. आणि अशातच आता हर्षवर्धन तिथून निघून गेलेला असतो आणि शिर्केही तिथून निघून गेलेला असतो. कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, हर्षवर्धन माझा मुलगा असूनही तू अशा प्रकारचा डाव खेळतोयस. आता तू बघ, मी तुझी आई असली तरीही तुला या सगळ्या प्रकरणामध्ये असं अडकवेन ना, उभा आयुष्यभर तुला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आणि अशातच आता कुमुदिनीही घरी आलेली असते. इकडे आपण पाहतोय शौर्य घरी आलेला असतो. तो म्हणत असतो, आजी, अगं आजी कुणीकडे होतीस तू, कधीपासून तुझी वाट पाहत होतो. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, काय झालंय शौर्य. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आजी जरा चल ना जरा पोलीस स्टेशनला, ऊर्जाला समजाव ना, ऊर्जा वेड्यासारखं वागते. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, तुला तुझ्या आजीवर विश्वास आहे ना. त्यावर आता शौर्य म्हणत असतो, आजी हा काय प्रश्न झाला का, स्वतःपेक्षा जास्त माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग तर एवढं फक्त लक्षात घे, मी लवकरात लवकर ऊर्जाला तुरुंगातून बाहेर काढणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी आता मला खूपच बरं वाटतंय, पण तू जरा पोलीस स्टेशनला आलीस तर तिला एक नवीन ऊर्जा मिळेल. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, चल मी येते. आणि अशातच आता कुमुदिनी ही शौर्याबरोबर पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते. त्यावेळेला तिथे हर्षवर्धनची एंट्री झालेली असते. हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब कुणीकडे निघालात तुम्ही. त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, अरे हर्षवर्धन, मी शौर्याबरोबर तुरुंगात चालली आहे ऊर्जाला भेटायला. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये, मी सगळं काही बघतो. त्यावेळेला कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, हर्षवर्धन तुझा खरा चेहरा तर माझ्यासमोर उघड झालाय, पण हा चेहरा जर शौर्यासमोर उघड झाला तर शौर्य तुला उभ्या आयुष्यात कधी ढुंकूनही पाहणार नाही. आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब कुठे हरवलात, अहो तुमच्याशी बोलतोय मी. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन माझं एक बाहेर महत्त्वाचं काम सुद्धा आहे, येता येता म्हटलं तुरुंगात जाऊन ऊर्जाला भेटून येईन. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, असं असेल तर जाऊन या. आणि मग कुमुदिनी आणि शौर्य तिथून थेट पोलीस स्टेशनला जायला निघतात. इकडे आपण पाहतोय आता विजया ही हर्षवर्धनला म्हणत असते, काय हो नक्की काय चाललंय. आईसाहेबांना त्या खुनी ऊर्जाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भेटायची काय गरज आहे म्हणते मी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया तू का स्वतःला एवढं टेन्शन करून घेते. एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे हवं होतं ते झालंय ना. त्यावेळेला विजया म्हणत असते, अहो मला जे हवं होतं झालंय असं तुम्ही म्हणताय, पण हे सगळं कुणी केलंय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही, तुला काय पडलंय, कुणी केलंय आणि कुणी नाही. तुझ्या मनासारखं झालंय ना, तूच मागे लागली होतीस ना की या ऊर्जाला घरातून बाहेर काढा. आता ती ऊर्जा स्वतः या घरातून कायमस्वरूपी बाहेर पडली आहे, तरी तुला टेन्शन आहे. विजया असं वागणं सोड ग, आता मी माझ्या कामाचं बघू की तुझ्याकडे बघू. त्यावर आता विजया स्वतःशीच बोलत असते, नक्की काय चाललंय काय कळत नाही.
हरकत नाही, ती ऊर्जा तर या घरातून निघून गेली आहे. आणि अशातच आता इकडे तुरुंगामध्ये कुमुदिनी ही शौर्यसोबत आलेली असते. ऊर्जा लगेचच उठते आणि म्हणत असते, आजी आजी तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा ऊर्जा कशी आहेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी मी बरी नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, माहितीये मला, या तुरुंगात नेमकं तुला कसं वाटत असेल समजून घेऊ शकते मी. पण एक गोष्ट सांगते आणि निष्ठून सांगते, तू या तुरुंगात फार काळ राहणार नाहीयेस. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीला आता ऊर्जा म्हणत असते, आजी आजी असं कसं बोलू शकता तुम्ही? मला तर पोलिसांनी तिथे विक्रांतला मारताना रंगेहात पकडलंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं विक्रांतला मारताना रंगेहात पकडलंय असं त्यांना वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याही मनाला काहीतरी वाटत असेल ना? खरंच गोळी तुझ्या हातून चालली आहे का? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही, गोळी माझ्या हातून चाललेलीच नाहीये. त्यावर शौर्य म्हणत असतो, काय बोलतेस तू हे ऊर्जा? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य जरा शांत हो. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो ना, गोळी तुझ्या हातून चाललेली नाहीये ना? मग तर काही काळजीच करू नको, मी बघते नेमकं काय करायचं ते. आणि अशातच आता कुमुदिनीने ऊर्जाला एक वेगळाच कानमंत्र दिलेला असतो, ज्याद्वारे आता ऊर्जाला खूपच बरं वाटतं आणि ऊर्जाला लवकरच आपण या तुरुंगातून बाहेर येऊ याची खात्री पटलेली असते. आणि अशातच आता कुमुदिनीने एक पत्रकार परिषद आयोजित केलेली असते. त्या पत्रकार परिषदेमध्ये आता कुमुदिनी म्हणजेच आईसाहेब नेमकं काय बोलणार हे आता हर्षवर्धनला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. इकडे कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, इकडे हर्षवर्धनने जो काही डाव आखून विक्रांतला ठार मारण्याचा कट रचलान, तो तरी मी सध्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समोर आणू शकत नाही. माझा मुलगा आहे तो, मला त्याला डिफेन्स करावा लागणार आहे. आणि अशातच आता पत्रकार काही विचारतात त्यावेळेला कुमुदिनी म्हणत असते, ही पत्रकार परिषद मी यासाठी आयोजित केली आहे की माझी नातसून ऊर्जा शौर्य जहागीरदार हिच्या हातून विक्रांत शिर्केचा खून झालाय असंच सगळ्यांना वाटतंय. त्यावर पत्रकार म्हणत असतात, कुमुदिनी मॅडम, पोलिसांनी तर या ऊर्जा शिंदेला तिथे रंगेहात पकडलंय विक्रांतला मारताना. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, प्रथम दर्शनी तुम्हा सगळ्यांना असंच वाटणार, कारण पोलिसांनाही तसंच वाटलंय, पण इथे सत्य काहीतरी वेगळं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पत्रकार म्हणत असतात, सत्य काय आहे? सत्य म्हणजे जे दिसतंय ते सत्य नाही का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हो, जे दिसतंय ते सत्य नाहीये. त्यावर आता कुमुदिनीला विचारण्यात आलेलं असतं की नेमकं सत्य जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हा मीडियाच्या लोकांना सांगा. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, बघा, ऊर्जा शौर्य जहागीरदारकडे कोणत्याही अधिकृतरित्या एकही पिस्तूल नव्हतं, मग तिच्या हातात पिस्तूल नेमकं आलं कुठून? हे सगळं ऐकल्यावर आता सगळेच चकित झालेले असतात. आणि त्याच वेळेला कुमुदिनीने म्हटलेलं असतं, तिथेच एक पिस्तूल टाकण्यात आलं होतं आणि तिथे असलेला विक्रांत त्याने ऊर्जावर आधीच एक वेगळं पिस्तूल रोखलेलं असतं ऊर्जाचा जीव घेण्यासाठी. आता स्वतःच्या बचावासाठी तिथे असलेलं पिस्तूल ऊर्जाने उचललं आणि ते विक्रांतवर रोखलं. फक्त ती विक्रांतला धमकवण्याचा प्रयत्न करत होती की विक्रांत, हातात असलेलं पिस्तूल खाली टाक, पिस्तूल आहे ते पिस्तूल, खेळणं नाहीये. पण विक्रांत काही केल्या ऐकायला तयार नव्हता. तो तिथे असलेल्या पद्माला आणि इकडे असलेल्या ऊर्जाला धमकवण्याचा प्रयत्न करत होता. आता विक्रांत ऊर्जावर गोळी झाडणार की काय असं प्रथमदर्शनी वाटत होतं, म्हणून ऊर्जा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती. आता ऊर्जा म्हणत असते, विक्रांत बघ, चुकून माझ्याकडनं गोळी झाडली जाईल. पण विक्रांतवर गोळी ऊर्जाने नाही तर तिथे आणखी एखादा व्यक्ती होता त्याने झाडली. आणि इकडे ऊर्जाला काही क्षण असं वाटलं की गोळी आपल्याकडनं झाडली गेली आहे, पण तिथे असलेल्या पिस्तूलमध्ये साहीच्या साही गोळ्या अगदी तशाच होत्या. म्हणजे ऊर्जाच्या पिस्तूलमधून गोळी झाडली गेलीच नाही, तरीही पोलिसांनी ऊर्जाला अटक केली. तिथे असलेल्या तिसऱ्या माणसाला पोलिसांनी अटक केलीच नाही.
का तर पोलिसांना तो तिसरा माणूस माहीतच नाही, किंवा कदाचित या सगळ्या षडयंत्रामध्ये पोलीस सुद्धा त्या तिसऱ्या माणसाच्या साथीने सामील असू शकतात. हे वाक्य ऐकल्यावर आता तिथे असलेला एक पत्रकार म्हणत असतो, कुमुदिनी मॅडम, म्हणजे तुम्ही पोलीस प्रशासनावर आरोप करताय? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, नाही, मी आरोप करत नाहीये, पोलिसांवर आरोप मी करतच नाहीये. फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की तिथे असलेल्या ऊर्जाच्या हातातील पिस्तूलमधल्या गोळ्या मोजूनही पोलीस तिला कसं काय अटक करू शकतात? हे वाक्य ऐकल्यावर आता पत्रकार परिषदेमध्ये तिथे असलेले पत्रकार एकमेकांशी बोलत असतात. कुमुदिनी मॅडम अगदी बरोबर बोलते, म्हणजे हा सगळा एक खूप मोठा षडयंत्र आहे. आणि अशातच आता इकडे हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेबांनी मुद्दा तर योग्य उचलून धरलाय. तिथे असलेलं पिस्तूल आणि त्यात असलेल्या साहित्यासाही गोळ्या या जर पोलिसांनी सगळ्यांसमोर उघड केल्या तर ऊर्जाला निश्चितच निर्दोष सोडावं लागेल. आता काय करू, हा खूप मोठा प्रश्न इकडे हर्षवर्धन समोर उभा ठाकलेला असतो. तेवढ्यात शिर्केचा हर्षवर्धनला फोन आलेला असतो, वकील साहेब, काय चाललंय हे? आई साहेब नेमकं काय करताय? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब, मला सुद्धा याबद्दल काहीच माहिती नाहीये. आता तुम्हाला जसं कळलं तसंच मला सुद्धा कळलंय. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, वकील साहेब बघा, काहीतरी करा, नाहीतर तुम्ही इतका बनवलेला छान प्लॅन उद्ध्वस्त होऊ शकतो आणि या संदर्भात आपल्यावरही कारवाई होऊ शकते. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, काळजी करू नका, बघतो मी काय करायचं ते. आता हर्षवर्धनला तर प्रचंड टेन्शन आलेलं असतं की हे सगळं कसं निस्तरायचं. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये खरंच इथे कुमुदिनी बाजी मारून जाईल का आणि हर्षवर्धनच्या नाकावर टिचून ऊर्जा तुरुंगातून बाहेर येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.